नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा इथे आपण आता आलेले आहोत. बांद्रा पूर्व आणि इथल्या मनीषा गायकवाड आणि प्रतिभा सुरळकर अशा दोन वहिनी त्यांना भेटून आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. गप्पा मारूया आणि त्याचबरोबर कोण जिंकणार पैठणी ते पण बघूया. सुरुवात करूया आजच्या भागात. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मनीषा कमलेश गायकवाड. बरं, इथे उभ्या राहा आणि वहिनी सगळ्यांची ओळख करून द्या इथूनच. हे माझे मिस्टर कमलेश गायकवाड. नमस्कार. ही माझी मुलगी शिवानी. हॅलो. हा सिद्धांत. बाय. ही माझी आई. नमस्कार आई. ह्या माझा मोठा नणंद. नमस्कार. ह्या पण नणंद आहे. बर तो भाऊ आहे. बर. आणि आमचे बिल्डिंग मधले. सुरुवात करूया गप्पांना. वहिनी, बालपण कुठलं तुमचं? बालपण माझं वरळीचं. बाबा काय करायचे? माझे वडील इथे होते भायखळ्याला भाजी मार्केट आहे ना त्याच्यामध्ये माथाडी कामगार होते. हो का? आणि तुम्ही किती भावंड? मुलगी एकटीच आहे आणि मला 2 भाऊ आहेत. मग आता इथे कोण कोण असतं? सासू, 2 मुलं आणि मी आणि माझे मिस्टर. सासरे बुवा काय करतात? सासरे बुवा माझ्या लग्नाच्या अगोदरच गेले. आणि सासूबाई? सासूबाई असतात घरातच असतात. घरात असतात. मिस्टर नोकरी करतात. कुठे आहे? चरणी रोडला शासकीय मुद्रणालय आहे ना त्याच्यामध्ये ते. तिथे. तुम्ही आता काय करता? मी पण जॉब करते. मिस्टरांचं कसं काय, म्हणजे सांगणं असतं तुम्हाला काम करा, करू नका, बाहेर जा, जाऊ नका, काय? त्यांचं तसं काहीच नसतं. त्यांची पहिल्यापासून मला तुला काय करायचं ते कर असं आहे, संमती आहे. संमती आहे. हां. आणि लग्न कुठे जमलं? लग्न आमचं इकडेच वरळीला मी असताना जमलेलं. वरळीला? मी बघून दाखवून वगैरे? हां, तिकडेच झालं सर्व. मग लग्नानंतर कुठे गेला होता फिरायला? लग्नानंतर कुठेच नाही गेले, फक्त आपल्या मुंबईचे जे देव आहेत तेच केले. देव केले आणि नंतर गेलाच नाहीत कुठे? नाही. तुम्हाला नेलंच नाही कुठे? नाही. का हो? नाही नेलं, कारण वेळ पण नव्हता त्यांना, कामावर जॉईन व्हायचं होतं. त्यामुळे त्यांना वेळ नव्हता. पहिल्यांदा दोघे फिरायला कुठे गेला? म्हणजे लग्ना अगोदर का? हां. लग्ना अगोदर मी कुठे नाही, माझा बर्थडे आलेला, मग त्यांनी मला ड्रेस पीस वगैरे घेऊन कुठून आलेला? जस्ट एप्रिलमध्ये जमलं, मे मध्ये बर्थडे होता माझा. अच्छा अच्छा, लगेच होता. हां. मग तर मग ते माझ्या मामी होणारीच होती ती, पण ती ड्रेस पीस वगैरे आलेला माझ्यावर आली होती. ड्रेस पीस कुठे? दादरला. दादरला ती आली होती. मग हे काय करत होते तिकडे? नाही, हे माझ्यावर आलेलं ना. ऍड्रेस घेऊन? नाही, असंच आलेलं ड्रेस पीस घेऊन द्यायसाठी. ड्रेस पीस घ्यायला आले होते? गिफ्ट घेऊन देण्यासाठी. तुम्हाला काय दिलं हो तेव्हा? ते ड्रेस घेऊन दिला होता. मग आणि मग तिथून कुठे गेला? तिथून नाही, मग मी माझ्या घरी आले, ते त्यांच्या घरी गेले. मग बर्थडेला आले की नाही ते? नाही, याला काय अर्थ आहे? कारण तेव्हा मोबाईलचे वगैरे काहीच फॅट नव्हतं ना एवढं, त्याच्यामुळे. तुम्ही सांगितलं नाही माझा बर्थडे आलाय म्हणून? काय नाही, तेव्हा भेटलं तेव्हाच बोलले हे सेलिब्रेशन होतं असं ते म्हणाले. बोलवा त्यांना. नमस्कार. पण मला सांगा तुम्ही की तुम्ही यांना जेव्हा पहिल्यांदा भेटलात लग्न ठरल्यानंतर, दादरला गेलात बरोबर, आणि त्यानंतर काही दिवसांनी वाढदिवस होता वहिनींचा, तेव्हा तुम्ही लगेच सांगितलंच काय नाही आता हेच सेलिब्रेशन, असं का केलं? नाही तसं काय, तेव्हा नुसतं लग्न जमलेलंच होतं ना. हां, म्हणून वाढदिवसाला सतत भेटणं बरोबर नव्हतं. 3 वर्ष लग्न झाल्यानंतर, आपलं जमल्यानंतर 3 वर्ष लग्न झाले. काय सांगताय? काय का हो? तेव्हा शिकत होते, शाळेमध्ये होते. बर. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न झालं का? हो. बरं बरं बरं, असं झालं का? तरी 3 वर्षांनी आधी लग्न. पण मग 3 वर्षात एकदाच भेटला? नाही, भेट तशा बऱ्याच वेळा, पण कसं झाले तर घरीच बोलवून किंवा असं बाहेर असलं तर बरोबर कोण ना कोण असायचं. दोघेच असे कधी फिरायला गेला? दोघे नाही. चित्रपटाला वगैरे नाही. नाटक लग्नानंतर. कुठलं बघितलं पहिलं? दरार पिक्चर बघितलेला. दरार नेलेला. दरार पहिलाच लग्न? बडबड केली भयानक, कारण ते एकदम पिक्चर एकदम बेकार होता, मला आवडलं नाही. पण दरार नंतर परत पिक्चर बघायचं डेअरिंग तुम्ही केलं? नाहीच केलं. गेले ते त्याच्यानंतर कधीच. आजपर्यंत किती वर्ष झाली लग्नाला? झालं आता 16वं चालू आहे. 16वं वरीस. 16 वर्ष झाली लग्नाला आणि 16 वर्षात एका चित्रपटात तुम्ही काम पूर्ण केलं. वहिनी, हाच डाव असेल त्यांचा, नाही वाटत तुम्हाला? पहिलाच दरार दाखवल्याबरोबर तुम्ही यायलाच तयार होत नाही. मग पिकनिकला वगैरे जाता की नाही? पिकनिकला जातो ना मित्रांबरोबर. गेले कधी? लग्नानंतर एकदाही नसाल गेला? लग्नानंतर किती वेळा गेले, मला असेच घरी ठेवायचे आणि जायचे मित्रांबरोबर. काय? मग तुम्ही काय बोलायचं नाही?
नाही कशाला, मला काही वेळच नव्हता ना, कारण दोन्ही मुलं लवकर झाली लागोपाठ. त्यांना बघण्यामध्येच माझा वेळ निघून जायचा. मग ह्यांची जबाबदारी नव्हती? हे आपले होती ना जायचे त्यांची, ते पिकनिकला. मुलगी माझी खूप रडायची रात्री, मग रात्री तेच सांभाळायचे तिला. हा, म्हणून तुम्ही सांगायचात की जेव्हा मित्रांबरोबर जायचं तेव्हा जा, पण हे काम रात्रीचं केलं काम पाहिजे. मी घरात तिला सांभाळायचं, कारण ती कंटिन्यू 3 वर्षाची होईपर्यंत रडतच होती, रात्रीची सवयच होती तिची. बरं, आता मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला. माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. समोर असलेल्या फ्रेम मध्ये किती प्राणी आहे तो? 12. 12. पहिले किती, काय उत्तर आहे? मी पण नाही मोजली कधी, पण 7 वगैरे 6-7 असतील. उत्तर चुकलं. तिथे प्राणी आहेत 7. दुसरा प्रश्न वहिनी आता तुमच्यासाठी. मिस्टरांना कोणत्या टोपण नावाने हाक मारतात माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? नाही माहिती. मनू म्हणतात, मनू. हा हो काय बोला ना कधी. काय वहिनी, 16 वर्षात सांगितलं नाही? नाही, मी पहिल्यांदा ऐकते. मनू. हा, काय म्हणतात? काय म्हणतात? म्हणून मनू. हा, चला आता तुमच्यासाठी हा प्रश्न. वहिनींचं आवडतं पर्यटन स्थळ कोणतं? गणपतीपुळे. अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलं वहिनी. बरं, आता एक कोडं घालतो हा तुम्हाला. तिची सत्ता प्रत्येकावर, तिचे जग सोनेरी स्वप्नांचे, तर कधी भयानक घटनांचे. तिच्या आहारी भले भले जातात, पण त्यामुळे ताजे तवाने मात्र होतात. ती कोण? झोप. अभिनंदन वहिनी, उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि त्यामुळे 2 उत्तरं बरोबर आली. चला, आता ही लक्ष्मी आलेली आहे. वहिनी, ही लक्ष्मी तुमच्याकडे ठेवा. आणि आता आपण भेटूया संपूर्ण परिवार. नमस्कार. चला, सगळे छान प्रसन्न दिसत आहेत. मगाशी आल्याबरोबर स्वागत झालं, सगळ्यांची ओळख झाली, पण यांची ओळख राहिली. सासूबाई आहेत. हा, आम्ही रोज बघतो तुम्ही टीव्हीवर. तुम्ही मध्ये बंद केलं ना, हा. बरं का तुम्ही सोडलं तेव्हा टीव्हीवर दाखवायचं ते. मग बघायचं बंद आता केलं. आलात, बरं झालं. आता बघताय ना, मग म्हणून आलो तुमच्याकडे. बरं झालं. आता बघा या खेळात काय होणार आहे. आता प्रत्येकाकडे एक एक चिठ्ठी आहे. या चिठ्ठीमध्ये एक एक शब्द लिहिलेला आहे. 5 शब्द दिलेले आहेत, पण त्यापैकी 3 शब्द एका गाण्यात आहेत. 2 गाणी आहेत, एक गाणं फसवं आहे. तेव्हा बरोबर कोणतं गाणं आहे ते आता सगळ्या चिठ्ठ्या कुटुंबाने एकत्र करायच्या आणि गायचं आहे. तुम्ही शब्द वाचून दाखवा, काय लिहिलंय. मोठ्याने बोला. कोण. तुमच्याकडे कुठला शब्द आहे? राखण. राखण. चला, कोण राखण. लंगडी. लंगडी. कोण राखण लंगडी. बघा. हा, तुमच्याकडे काय? उभी. उभी. बघा, राखण, कोण, उभी, लंगडी. आणखीन एक शब्द काय? कोंबडी. वेळ सुरू झाली वहिनी. 10. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण मोठ्याने. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते टाळ्या. हात नका लावजी, पाहिल कुणीतरी रावजी, हात नका लावजी, पाहिल कुणीतरी. अभिनंदन वहिनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 1000 रुपयाचं बक्षीस म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. थँक्यू. चला भेटूया पुढच्या वहिनींना.